सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंडरीनाथ भगवान की जय। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गणेशप्रियाय योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पूर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परम पूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्धिष्णु शिष्य वत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता या देवालयाचे अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्ष श्री विभूताई माझे पूर्णवादी शिक्षक माझे तीर्थरूप कैलासवासी तीर्थरूप अण्णा व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी व त्याचप्रमाणे आपल्या सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अध्यायाला सुरुवात करत आहे। ग्रंथ श्री हरिविजय अध्याय 35। श्री गणेशाय नमः। माझे हृदय दिव्य कमळ जे तेजमय परम निर्मळ अष्टकर्णिकाति कोमळ मध्ये घन्निळ विराजे रत्पद्ममध्ये गंभीर रेखा श्रीरंगनांदे भक्त सखा अष्टकर्णिकांवरी अष्टनायिका त्याही स्थापून निज ध्यानी रुक्मिणी जंबवंती सत्यभामा कालिंदे मित्रविंदा मनोरमा यज्ञजिती लक्ष्मणा पूर्वगामा मद्रावती आठवी मध्यभागी श्रीकरधर कर्णिकांवरी नायिका सुकुमार ऐसा रथकमळे यादवेंद्र सर्वदा ही पूजावा। 34व्या अध्याय कथा जरा धर्मे अग्रपूजा दिदली कृष्णा त्याने क्षुबाला दुर्जना शिशुपाळादिकांसी। आजची तिथी ही अत्यंत सुंदर आहे। आज वसंत पंचमी म्हणजे विठ्ठल रुक्मिणी यांचा विवाह मुहूर्त त्याचप्रमाणे सरस्वती पूजन आणि त्याचप्रमाणे पूर्णवाद वर्धिष्णू परमपूजनीय सद्गुरुनाथ विष्णू महाराज पारनेरकर यांच्या विवाहाची तिथी सुद्धा आजच आहे। 14 फेब्रुवारी 1967 रोजी शरदभैया यांचा विवाह जालना येथील डॉक्टर लक्ष्मण काळे यांच्या अत्यंत सुशील डॉक्टर काळे बरोबर सॉरी तुमच्या कन्येशी झालं। श्री गणेशाय नमः। आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं की राजसूय यज्ञ हा आता समाप्तीकडे चाललेला होता आणि त्यामुळे आता अग्रपूजा करावी आणि नेमकी कोणाची करायची असा प्रश्न जेव्हा धर्मराजांना पडला तेव्हा त्यांनी आदरणीय भीष्माचार्यांना विचारलं। त्यांनी असं सांगितलं की भीष्माचार्य आपण स्वतः ज्ञानवृद्ध वयोवृद्ध आणि तपवृद्ध आहात। मी आपल्या चरणी अशी प्रार्थना करतो की नेमकी अग्रपूजेचा मान हा कोणाला द्यावा। कारण येथे कृपाचार्य आहेत द्रोणाचार्य आहेत हे सर्व आचार्य मंडळी सुद्धा येथे आहेत ज्यांच्याकडून मी शस्त्रविद्या शिकलो ज्यांच्याकडून मी मंत्रविद्या शिकलो हे असे सर्व मंडळी असताना आणि त्यात पुन्हा आपणही असताना नेमकी मी अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा अशी जेव्हा प्रश्न विचारणा धर्मराजांनी भीष्म पितामह यांना गेली तेव्हा भीष्म पितामह यांनी सांगितलं की धर्मराजा तू भगवान श्रीकृष्णांना अग्रपूजेचा मान दे। आणि जशी ही वार्ता पांडवाकडील माता कुंतीला आणि द्रौपदी यांना कळाली तेव्हा ते अत्यंत आनंदित झाले। पण जसे हे इकडे आनंदित झाले ना तसे इकडं हे जे खलवर्ग होता शिशुपाळ वक्रदंड पौंड्रक या सर्वांना अत्यंत राग आला। आणि मग त्यानंतर हे जे चैद्य आणि कौरव हे जे खलवर्ग तिथे बसलेला होता हे खलवर्ग
हे अत्यंत क्रोधायमान झाले आणि त्यावेळेस शिशुपाल पुढे आला आणि शिशुपाल म्हणायला लागला की तुम्ही अत्यंत मतिमंद झालात, मूर्ख झालात म्हणे. कोणाला बसवताय म्हणे तुम्ही? कृष्णाला बसवताय का? अरे म्हणे भीष्मा, तू आता खऱ्या अर्थानं म्हातारा झाला म्हणे. त्यामुळे काय झालं, तुझी बुद्धी आता चालेनाशी झालेली आहे म्हणे. अरे म्हणे तो गोरक्षक आहे म्हणे, त्याला न धड कुळ, न गोत्र, न छत्र, न चामर म्हणे काही. त्याला बसवतोस का म्हणे तू? अरे ज्याचं काम हे गाई म्हशी गोकुळात असताना आणि इकडं पांडवांकडे असताना अर्जुनाचा रथाचा जो सारथी आहे, तू त्याला करतोयस की काय म्हणे? असं काय म्हणे त्याच्यामध्ये? आणि म्हणून म्हणे तुमची आता पूर्णपणे बुद्धी भ्रष्ट झालेली आहे म्हणे. गंगा कुमारा, तुझी बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट झालेली. आणि युधिष्ठिर, तू तर परम मूर्ख आहेस म्हणे. तुलाही कळत नाही म्हणे, हा गोरस चोर तू याला करतोय म्हणे. अरे म्हणे इथं इथं एक 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 महारथी बसलाय म्हणे. भीमक बसला, बाल्लिक बसला, शल्य, एकलव्य, भगदत्त वीर. आता या भगदत्त वीराची आपण पूर्वी कथा बघितली. हा जरासंधाचा चिरंजीव आहे. हा भगदत्त वीर, जयद्रथ, शकुनी अशांना सोडून तू काय तस्कराला पूजायला निघाला काय म्हणे? काय म्हणे त्या श्रीकृष्णामध्ये म्हणे. आणि मग तो आता अजून पुढं बोलायला लागला की यानं कुठल्याही प्रकारचे धर्मकृत्य यानं केलेलं नाही. जग आणि याने कुठल्या वेदाचे मंत्र पाठ केलेले नाहीये किंवा त्याचप्रमाणे हा कुठं युद्ध सुद्धा खऱ्या अर्थानं लढला नाही म्हणे. स्वतःच्या मामाला सुद्धा याने क्रूर बुद्धीनं मारलं म्हणे. एवढंच नाही तर तो जरासंध, त्या जरासंधाला सुद्धा याने मोठ्या कपट्यानं मारलं म्हणे. आणि जेव्हा कालनेमी याच्या मागे लागला म्हणे तेव्हा हा भर युद्धातून पळून गेला. हा पळकुटा आहे म्हणे. तू याच्या काय नादी लागलास म्हणे, याला कशाला तू अग्रपूजेचा मान देतोय म्हणे. आणि हे सांगत असताना मग तिथे भीष्म पितामह अजून ऐकतात आहे, शांत शांतपणे ऐकतात आहे. आणि हे सर्व होत असताना मग शेवटी भीम पुढे निघाले. भीमाला राग आला. आपल्याला माहिती सगळ्यात क्रोधायमान पांडवांकडील जर कोण असेल तर ते भीम भैया. ते निघाले पुढे गदा घेऊन. तेव्हा भीष्म पितामहांनी त्यांना सांगितलं, थांब थांब थांब, त्याची घटिका आता भरत आली म्हणे. त्याला काय वदायचं, काय बोलायचं ते बोलू दे म्हणे. आणि मग असं म्हणल्यानंतर मग तो अजूनच जास्तीत जास्त पद्धतीनं तो यांच्यावरती, ज्याला आपल्या शुद्ध मराठी भाषेत म्हणतात की चिखलफेक, तो आता चिखलफेक करायला लागलेला आहे. आणि मग ते सांगतात की म्हणे अरे यानं कुठलाच पुरुषार्थ केलेला नाहीये. भर सभेस्थानी अनेक रथी महारथी, अनेक शूरवीर असताना, जे गुरुतुल्य अशा प्रकारचे असताना यांना सोडून तुम्ही या गोरस चोराला काय अग्रपूजेचा मान देता रे म्हणे. आणि मग तो अशा प्रकारे अत्यंत तो जशी बडबड करत होता तसं त्याला साथ देणारी त्याची ही काही खलमंडळी होती. ही कौरवाकरची मंडळी आणि चैद्यांकडची जी मंडळी होती ही आता शिशुपालाला, त्याच्या म्हणण्याला हे लोक सर्वजण समर्थन द्यायला लागले. आणि अजूनपर्यंत हे शांत बसलेले होते. कोण? भगवान श्रीकृष्ण. असं म्हणतात, न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली. एका स्थिर प्रज्ञाप्रमाणे ते बसलेले होते. कुठल्याही प्रकारचा हावभाव त्यांच्या मुखावरती नव्हता. फक्त श्वासोश्वास त्यांचा चालू होता. आणि ते बोटावरती मोजत होते. 92, 93, 94, 95 त्यांची गिनती इकडे सुरू होती. आणि मग तो आता म्हणायला लागला की हा अक्षरशः म्हणे एक तर हा वाल्मिक पण नाही आहे म्हणे. वाल्मिक म्हणजे कोण? वारुळ ज्याला आपण म्हणता येईल. हा गोवर्धनासारखा एका वारुळाला येऊन उचललं म्हणे. हा काय स्वतःची प्रौढी मोडतोय म्हणे. त्याचमध्ये तस्करां माझी हा अत्यंत सर्वश्रेष्ठ आहे म्हणे. परम कपटी, नाटकी आणि स्वधर्म भ्रष्ट अशा प्रकारचा भगवान श्रीकृष्ण आहे म्हणे. आणि म्हणे भीष्मा, तू तरी काय केलं रे म्हणे. काशीपतीच्या कन्या तू हिरावून नेल्या म्हणे. त्यातल्या त्यात एकीनं तर प्राण त्याग सुद्धा केला म्हणे. मोठा नपुंसक. आणि त्याचप्रमाणे तो त्याला सांगतो की अरे मूर्खा म्हणे, तुला कळत नाहीये नेमकी तू कोणाला
अग्रपूजेचा मान देतोय. आणि हे जेव्हा सर्व पुन्हा एकदा भीमाने ऐकलं, त्याप्रमाणे एखाद्या सिंहाने एखाद्या हरणाच्या कळपावरती झडप घालावी त्याप्रमाणे मग आता भीम उठला, जोर जोरात गदा फिरवायला लागला. तेव्हा भीष्म पितामहांनी त्याला थांबवलं. तुला माहिती का म्हणे भगवान श्रीकृष्ण का शांत आहेत म्हणे? ऐक म्हणे, हा शिशुपाल कोण लागतो? श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा, हा त्याचा स्वतःचा आतेभाऊ आहे म्हणे. पण हा जेव्हा जन्मला म्हणे तेव्हा हा अत्यंत अद्भुत होता म्हणे शिशुपाल. याला 4 हात आणि 3 नेत्र होते म्हणे. त्यामुळे अत्यंत क्रूर दिसायला लागला. याची स्वतःची सुद्धा माता असं म्हणाली की मी याला प्रसून मी सुद्धा अक्षरशः दुःखी झालेली आहे. आता याला एकच मार्ग आहे, कुठेतरी नेऊन याला बुडवून टाकावं, याला संपून टाकावं. अशी अंतःकरणात तिची इच्छा झालेली असताना तितक्यात आकाशवाणी झाली की ज्या व्यक्तीची याच्यावरती दृष्टी पडताच याचे 2 हात आणि 1 नेत्र गळून जाईल, तोच याच्या वधाला कारणीभूत होईल. आणि मग त्यानंतर तिनं काय केलं, त्या वसुदेव भगिनीनं की प्रत्येक राजांना आमंत्रण पाठवली की आमच्या घरी एक दिव्य पुत्ररत्न झालेलं आहे, त्या पुत्राला बघायला तुम्ही या. अनेक देशाचे राजे महाराजे शूर वीर हे यायला लागले. हे बघता ते काहीही फरक पडला नाही. मग शेवटी आता एकच राहिलं आणि ते म्हणजे गोकुळ. मग गोकुळात नंद महाराजांना आमंत्रण दिलं. नंद महाराजांना जसं आमंत्रण दिलं तसं स्वतः नंद बाबा आणि त्यांचे हे 2 सुकुमार असलेले त्यांच्या कड्यावरती हे त्यांचे 2 चिरंजीव, या दोघांना घेऊन ते तिथे गेले. आणि जसं भगवान श्रीकृष्णाची दृष्टी या बाळावरती पडली त्याच क्षणी त्याचा 1 नेत्र आणि 2 हात त्याचे गळून पडले. तेव्हा ती आत्या कंपायमान झाली. तिचं हृदय अत्यंत विदीर्ण झालं आणि ती म्हणाली, अरे श्रीकृष्णा, अरे तू तर माझा भाचा आहेस म्हणे आणि तू याचा वध करणार का? तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या लहान असताना सुद्धा, आता ही कृष्ण नीती आहे, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की मी याचा इतक्या सहजासहजी वध करणार नाही, पण एक अट तुला सांगतो म्हणे आत्या, मी याचे 100 अपराध पोटात घालीन. 100च्या वरती याचा एकही अपराध याचा झाला त्याच क्षणी मी याचा वध करेल म्हणे. आणि ही गोष्ट भीष्म पितामह भीमाला सांगत होते. कारण आपल्याला माहिती आहे की भीमाला एकदा क्रोध आला आणि साहजिकच आहे, आपल्या इष्ट देवतेबद्दल कोण ऐकून घेणार आहे. आणि म्हणून या जगामध्ये त्या व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाही आहे की ज्याच्या इष्ट देवतेबद्दल किंवा ज्याच्या गुरुबद्दल कोणी काही बोलत असताना ते शांतपणे ऐकून घेणं. आणि आता भीष्म पितामहांनी असं सांगितल्या भीम तर शांत झाला, भीम तर खाली बसला, पण तोच आता शिशुपाल जो आहे तो आता पुन्हा एकदा तो सुरू झाला. आणि तो पुन्हा सांगायला लागला की अरे म्हणे काय ऐकतोय रे म्हणे तू, हा ज्या रुक्मिणीशी माझा विवाह होणार होता म्हणे, ज्या रुक्मिणीशी माझा विवाह होणार होता तिचं सुद्धा यानं हरण केलं म्हणे. एवढंच नाही, या इतका चारित्र्यवान आहे म्हणे की जालंधराची पत्नी जी होती म्हणे वृंदा, तिचं सुद्धा यानं सतीत्व नाहीसं केलं. आणि हे सगळं होत असताना जेवढे केवढे श्रीकृष्णाचे भक्त होते, जे श्रीकृष्णांना भगवंत म्हणून पूजत होते, त्यांनी एक तर कानावरती हात ठेवला अथवा त्या सभेचा त्यांनी त्याग केला. हा परदारागमनी आणि कपटी आहे, याशिवाय दुसरा कोणीही या सृष्टीत दिसणार नाही. आणि म्हणून आता हा उभं राहून मोठ्या आवेशानं हा शिशुपाळ म्हणायला लागला याच्या सहकार्यांना की आता उठा आणि सगळ्यात पहिले या भीष्म पितामहाचा घात करा. हा निरुबुद्ध आहे, याने सांगितलंय म्हणून भगवान श्रीकृष्णाची पूजा करा म्हणून. आणि हे सर्व बोलणं होत असताना तितक्यात भगवान श्रीकृष्ण
हे स्वतः त्यांच्या आसनावरतून उठले, सुदर्शन चक्राचं त्यांनी स्मरण केलं. त्याच वेळेस त्यांच्या बोटावरती सुदर्शन चक्र स्थिरावलं आणि हे सुदर्शन चक्र भगवान श्रीकृष्णांनी या शिशुपाळाकडे भिरकवलं आणि क्षणार्धात म्हणता 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 त्याचा शिरच्छेद झाला. त्याचं ते धड जणकन खाली पडलं आणि त्यामधून एक दिव्य अशा प्रकारची ज्योती निघाली आणि ती ज्योती पुढे भगवान श्रीकृष्णाच्या अंतःकरणात विलीन झाली. आणि मग यानंतर तिथे जेवढे केवढे हे दुर्जन होते, हे दुर्जन पुन्हा एकदा मनात राग धरून तिथून हे सायरा वैरात धावून पळून गेले. आणि मग यानंतर भगवान श्रीकृष्णांचा तिथं अग्रपूजा झाली. ही अग्रपूजा झाल्यानंतर तात्काळ भगवान श्रीकृष्णांनी निर्णय घेतला की मला आता द्वारकेला निघायचंय. पण अजूनही भीष्म पितामहांची म्हणा, कृपाचार्यांची म्हणा, द्रोणाचार्यांची म्हणा अथवा माता कुंतीची म्हणा, अजूनही यांचं मन भरलेलं नव्हतं आणि यांना असं वाटत होतं की भगवान श्रीकृष्ण तू अजून काही दिवस आमच्या इथे राहा. पण तरी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं नाही म्हणे, मला आता जावंच लागेल. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण हे आपल्या सर्व पुत्रांसमवेत, सर्व पत्न्यांसमवेत, सर्व नातवंडासमवेत भगवान श्रीकृष्ण हे एकदा द्वारकेला परतले. झालं आता भगवान श्रीकृष्ण द्वारकेला गेले. हे गेल्यानंतर काय झालं की पुन्हा एकदा हा वक्रदंत हा आणि हा जो पांडुरंग होता, या दोघांनी मिळून काय केलं, हा पांडुरंग जो होता ना तर हा पुरुष नरेश होता. पुरुष हे त्याचं क्षेत्र होतं, त्या क्षेत्राचा तो नरेश होता. आणि हा पांडुरंग जो होता हा स्वतःला प्रति वासुदेव समजायचा, स्वतःला प्रति कृष्ण समजायचा. मोठा नाटकी होता. भगवान श्रीकृष्णासारखं पितांबर, त्यांच्यासारखा शेला, त्यांच्यासारखा मोरपीस, त्यांच्यासारखी बासरी. आणि हा असा मानायचा की या अखिल विश्वामध्ये, अखिल ब्रह्मांडामध्ये जो कोण वासुदेव आहे ना तो फक्त मी एकटाच आहे. अशा प्रकारचा आवेशाने हा राहायचा आणि स्वतःला वासुदेव म्हणण्यात हा धन्यता मानून घ्यायचा. आणि म्हणून की काय, एक दिवशी या पांडुरंगनी त्याचा एक दूत भगवान श्रीकृष्णाकडे द्वारकेत पाठवला आणि त्याला सांगितलं की या जगामध्ये म्हणे श्रीकृष्ण खरा वासुदेव मीच आहेस. तू काय म्हणे, तू गोकुळातला चोर आहेस म्हणे, तू गायींच्या मागे फिरणार आहेस म्हणे, त्याचप्रमाणे पार्थाच्या घरी तू घोडे धुणार आहेस म्हणे, पार्थाच्या घरी तू उष्टवळी काढणार आहेस म्हणे, तिथे तू पत्रवळ्या उचलणार आहेस म्हणे. त्यामुळे तू तुझं रूप जे काही आहे ते उद्यापासून पूर्णपणे बदलून टाक आणि मी वासुदेव आहे याचा तू भान ठेव. आणि तुला जर याचं भान नसेल तर मग मात्र तू माझ्यासोबत युद्धाला तयार हो. अशा प्रकारचा निरोप जसा भगवान श्रीकृष्णांना पाठवला आणि जसा त्याचा दूत घेऊन हा त्या सुधर्मा नावाच्या सभागृहामध्ये आला आणि जशी ही वार्ता या सर्वांनी मिळून ऐकली, हे सर्वजण अत्यंत हसायला लागले. उद्धव, अक्रूर काका, उग्रसेन आजोबा सर्वांना हसू यायला लागलं की आता म्हणे हा काय सांगतोय. आणि मग नंतर भगवान श्रीकृष्णांनी त्याला असं सांगितलं, एक काम कर, तुझं म्हणणंच आहे ना म्हणे मी युद्धाला तयार आहे म्हणे. आणि मग त्यानंतर या पांडुरंगनी, या वक्रदंतानी, या सर्वांनी मिळून पुन्हा एकदा द्वारकेला घेरा घातला. त्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा त्यांची चतुरंग सेना उभी केली आणि सर्वांसमवेत भगवान श्रीकृष्ण हे सुद्धा युद्धाच्या मैदानात उतरले. वक्रदंताचा सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी वध केला. आणि हे जेव्हा आता त्या पांडुरंग समोर आले तेव्हा पांडुरंगाला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, तू म्हणला होतास ना म्हणे हे तुमचं शारंग धनुष्य, हे हातातलं सुदर्शन, हा दिव्य रथ,
बघ म्हणे आता या शारंग धनुष्याची ती काय कमाल आहे ती बघ म्हणे. आणि असं म्हणून एकाच बाणामध्ये त्याच्या रथाचे घोडे, त्याचा सारथी, त्याचा रथ या सर्वांचं केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी शेवटी त्याच्यावरती पुन्हा एकदा आपलं सुदर्शन चक्र चालवलं आणि तेथे पौंड्रकाचा वध भगवान श्रीकृष्णांनी केला. आता हा पौंड्रकचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं सुदक्षिण. हा सुदक्षिण जो होता हा मोठा शिवभक्त होता आणि म्हणून याच्या अंतःकरणामध्ये भगवान श्रीकृष्णाबद्दल अत्यंत द्वेष, अत्यंत ईर्ष्या याच्या अंतःकरणामध्ये होती. आणि मग यानं सुद्धा ठरवलं की भगवान श्रीकृष्णाचा येन केन प्रकरणाने आपल्याला भगवान श्रीकृष्णाचा सूड घ्यायचा आहे. आपल्या वडिलाच्या मृत्यूचा आपल्याला सूड घ्यायचा आहे. पण घ्यायचा कसा हा विचार करत असताना शेवटी त्याच्या मनामध्ये एक कल्पना आली आणि मग त्यानं काय केलं, स्वतः शिवयागाचा आरंभ केला. भगवान शिवाला त्यांनी प्रसन्न करून घेतलं आणि एक माहेश्वरी कृत्या नावाची कृत्या त्या यज्ञातून त्याला उत्पन्न केली. ही कृत्या अत्यंत भयानक, अत्यंत विद्रूप, अत्यंत म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की पूर्णपणे अग्नीचं असलेलं ते स्वरूप. आणि आता ही कृत्या ही निघाली, द्वारकेकडे यायला निघालेली आहे. ही येते, ही कृत्या येत असताना, ही शक्ती येत असताना मध्ये जे जे लागेल ते ते सर्व अगदी भस्मसात ती करून टाकत असते. आणि ती जशी आता द्वारकेपर्यंत आली तशी आता द्वारकेतल्या लोकांना समजलं की लांबून काहीतरी एक मोठा आगीचा लोळ येतोय, गोळा येतोय आणि तो मध्ये सर्व जेवढ्या केवढ्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू हा तो भस्मसात करतोय. मग हे पळत पळत गेले तेव्हा भगवान श्रीकृष्ण हे आतमध्ये सारीपाट खेळत होते. आणि मग त्यांनी जाऊन सांगितलं की भगवान श्रीकृष्ण देवादिदेवा म्हणे एक मोठा आगीचा गोळ आपल्या दिशेने येतोय. श्री म्हणे काही काळजी करू नका, मी आणि इथं म्हणे बसलेलो, तुम्ही काहीच काळजी करू नका म्हणे. असं म्हणून पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शनाचं स्मरण केलं आणि हे सुदर्शन चक्र हे तिकडं भिरकावलं त्या दिशेने. हे जसं तिथं गेलं, गेल्या गेल्या या सुदर्शन चक्राने त्याच्यापेक्षा हजारो पटीनं उष्णता निर्माण केली आणि जी काही ती माहेश्वरी नावाची कृत्या होती तिचा शिरच्छेद त्यांनी केला. आणि त्याच नंतर आता हे सुदर्शन चक्र हीच राहिलेली शक्ती घेऊन हे पुन्हा तर वापस चाललंय तिकडे जिथं हा सुदक्षिण तपश्चर्या करत होता तिथपर्यंत ही शक्ती गेली आणि या शक्तीनं त्या सुदक्षिणाचा सुद्धा जागेवरती त्यालाही भस्मसात करून टाकलं. अशा प्रकारच्या भगवान श्रीकृष्णांच्या लीला आपण गेल्या 35 अध्यायापासून बघत होतो. आज 35व्या अध्यायामध्ये सर्व जेवढे केवढे दैत्य होते या सर्व दैत्यांचा वध भगवान श्रीकृष्णांनी आज इथे केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे ज्याला असं म्हणता येईल की आजही मोठा आनंदाचा दिवस आहे. आज वसंत पंचमी, सरस्वती पूजन आणि म्हणून की काय खरं तर आजच आपल्या याची समाप्ती करायला पाहिजे होती. कारण आज आहे ते विठ्ठल रुक्मिणीचा विवाह आणि पुढची जी कथा लिहिली आहे ही तशीच ती कथा आहे. पण आज 2 वर्षी पंढरपूरला होतं म्हणलं काय सजवलं होतं, मस्त सजवलं होतं. म्हणून सद्गुरूंच्या चरणी जेवढं सुचलं तेवढं मांडण्याचा मी प्रयत्न केला. मी सौभाग्यवती काकूंना अशी प्रार्थना करतो एखादं सुंदर असं भजन त्यांनी म्हणावं. एक मिनिट या पण आहे का मग
नाही संपणार आहे ते. पण उद्या ही पोथी संपेल मग आपण नंतर बघू कुठली सुरू करायची. सगळ्यांच्याकडे आहे ना? परत टाकू. परत टाकू. ग्रुपवर टाकू का? सामान सगळं ते अवघड पडतो सामान बदलीमध्ये नाही सामान रिकामं करायला पटापटा होतं पण लावायला महिना लागतो. लावायलाच मग जीवर जाते. महिना लागतो. इथलं ते इथं चांगलं दिसलं नाही का तिथलं चांगलं नाही दिसलं हो ना. ग्रुपवर टाकते. टाकली. सुरुवात करतो. सरस्वतीच्या हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते माझे मन पावन होते माझे मन पावन होते मूर्ती साजरी नयन मनोहर मूर्ती साजरी नयन मनोहर धवल वस्त्र किती शोभे सुंदर धवल वस्त्र किती शोभे सुंदर चंद्रही लाजे उदास अंतर चंद्रही लाजे उदास अंतर भारावून जाते माझे मन पावन होते माझे मन पावन होते वीणाती मंजुळ वादन वीणाती मंजुळ वादन श्वेत कमलने मंगल आसन श्वेत कमलने मंगल आसन राजहंस तव राजसवाहन राजहंस तव राजसवाहन घे वंदन माते माझे मन पावन होते माझे मन पावन होते हंसवाहिनी सरस्वतीच्या हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते 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 माझे मन पावन होते माझे मन पावन होते मयूरागती घाटात वीणा तुझ्या हातात मयूरागती घाटात वीणा तुझ्या हातात वीणा तुझ्या हातात वीणा तुझ्या हातात मयूरागती घाटात वीणा तुझ्या हातात सरस्वती माता की जय. यावे यावे अंगात आज वीणा विठ्ठलाची वीणा आठवणी. विठ्ठल पंढरीची वाट तू हे पाय म्हणा सगळ्या आठवा आहे का सगळे आहे. पंढरीची वाट माझे पाय चालती ओ माझे पाय चालती पंढरीची वाट माझे पाय चालती ओ माझे पाय चालती विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
माझे टाळ बोलती ओ माझे टाळ बोलती विज्ञान बळा गंग सारे गात चालती ओ सारे गात चालती विज्ञान बळा मृदंग सारे गात चालती ओ सारे गात चालती विठ्ठल 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 माझे टाळ बोलती ओ माझे टाळ बोलती टाळावर गगनपताका जय जय नाचती ओ जय जय नाचती टाळावर गगनपताका जय जय नाचती ओ जय जय नाचती विठ्ठल 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 माझे टाळ बोलती ओ माझे टाळ बोलती चंद्रभागेच्या वाळवंटी संत गरजती ओ सारे संत गरजती चंद्रभागेच्या वाळवंटी संत गरजती ओ सारे संत गरजती विठ्ठल 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 माझे टाळ बोलती ओ माझे टाळ बोलती विठुरायाला पाहता माझे डोळे वाहती ओ माझे डोळे वाहती विठुरायाला पाहता माझे डोळे वाहती ओ माझे डोळे वाहती विठ्ठल 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 माझे टाळ बोलती ओ माझे टाळ बोलती ओ माझे टाळ बोलती पंढरीची वाट माझे पाय चालती ओ माझे पाय चालती पंढरीची वाट माझे पाय चालती ओ माझे पाय चालती विठ्ठल 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 माझे टाळ बोलती ओ माझे टाळ बोलती ओ माझे टाळ बोलती मार्गी हळूहळू चाला हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ कविश्व महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ महाराज की जय पूर्णवाद की जय